नमस्कार. मी योगेश चौधरी आपल्या सर्वांचं स्नेहांकित हेल्पलाईनच्या वतीने करिअर गायडन्स किंवा व्यवसाय मार्गदर्शन ह्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरासाठी सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यामध्ये जे व्याख्याते आलेले आहेत, आज व्याख्यानाचा जो विषय असणार आहे तो आहे समाजसेवा एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून. समाजसेवेचा जो कोर्स असतो MSW करिअर पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये काय आहेत, अपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये काय आहेत, ह्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत चंद्रकांतजी कहाळेकर सर. त्यांची ओळख मी तुम्हाला करून देतो. चंद्रकांत कहाळेकर सर तसे माझे मित्र आणि माझे क्लासमेट सुद्धा आहेत. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो, परंतु सोबतच होतो. त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे SIES कॉलेज मुंबई येथून आणि त्याच्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून MSW ची डिग्री घेतली आणि आंबेडकर कॉलेजमधून बहुतेक मला वाटतं, मी जर चुकत नसेल तर, त्यांनी लॉची सुद्धा डिग्री घेतलेली आहे. आणि जॉब बघायचं झालं तर सुरुवात त्यांची झाली होती ती आरोग्य विभागात. सुरुवातीला रत्नागिरीला ते होते, त्यानंतर ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये मेडिकल सोशल वर्कर होते आणि आता उल्हासनगरच्या सेंटरवर ते सोशल सर्व्हिस सुपरिंटेंडंट ह्या पदावर कार्यरत आहेत. जवळजवळ 20-एक वर्षाचा अनुभव त्यांना ह्या क्षेत्रातला आहे. मेडिकल सोशल वर्कर किंवा सोशल वर्किंग फील्ड मधला त्यांना अतिशय छान अनुभव आहे. कायद्याचं सुद्धा त्यांना उत्तम ज्ञान आहे. इंग्रजी सुद्धा अतिशय प्रभावी बोलतात आणि ह्या माध्यमातून जे विद्यार्थी त्यांना ऐकणार आहेत, आता ऑनलाईन असतील किंवा पुढे युट्यूबच्या माध्यमातून असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या पॅरेंटला खरं तर इथे बसवावं आणि पॅरेंटला सुद्धा ऐकवावं. कारण बरेच पॅरेंट असे असतात की गावाकडून मुलांना मोठ्या शहरांकडे पाठवू इच्छित नाहीत. यांच्याबद्दल मी असं सांगेन की हे लातूर जिल्ह्यातल्या देगलूर सारख्या एका छोट्या तालुक्यातून म्हणजे ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेलं आहे आणि मुंबईला आले आणि मुंबईला ज्या धडाडीने त्यांनी शिक्षण घेतलं, हे ह्या पालकांसाठी एक मोठं उदाहरण आहे की आपल्या मुलांना आपण निश्चिंतपणे राहून मोठ्या शहरांमध्ये जिथे सुख सुविधा आहेत अशा ठिकाणी पाठवायला काही हरकत नाही. अनेक उदाहरण आहेत, त्यातलं हे अतिशय उत्तम उदाहरण आहेत, ते म्हणजे चंद्रकांत कहाळेकरजी. तर मी त्यांना विनंती करीन की त्यांनी सोशल वर्क फील्डमध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि काय सेवा असतील किंवा कसं त्यांना करता येईल, म्हणजे हा विषय जर आपल्याला पुढे चालवायचा असेल तर अगदी 11वी पासून, कारण आपल्या ह्या सत्रामध्ये 10वी पासआउट झालेले विद्यार्थी असणार आहेत, 12वी पासआउट झालेले विद्यार्थी असणार आहेत. तर कोणते विषय साधारण त्यांनी घ्यावे, कोणत्या विषयावर त्यांनी फोकस करावं आणि कशा पद्धतीने ह्या विषयाच्या दृष्टिकोनातून ह्या दिशेने जावं आणि करिअर केल्यावर काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे चंद्रकांत कहाळेकरजींनी त्यांच्या शैलीमध्ये सांगावं अशी त्यांना विनंती करतो. हॅलो तर नमस्कार. आताच माझे मित्र योगेश चौधरी सर यांनी माझ्या संदर्भात जी काही माहिती पुरवलेली आहे आपल्यापर्यंत, आणि तसेच मला स्नेहांकितने या प्लॅटफॉर्मवरती MSW आणि काउन्सिलिंग या 2 विषयावर बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. तर मित्रांनो, तर आता मी सध्या सोशल सर्व्हिस सुपरिंटेंडेंट इंटू ब्रॅकेट सायकॅट्रिक तर या पदावर मी कार्यरत आहे. पूर्वी रत्नागिरीला होतो, हे योगेश सरांनी सांगितलेच आहे. त्याच्यानंतर मेंटल हॉस्पिटल ठाणे इथं 15 वर्ष होतो आणि आता मी सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर नंबर 3 येथे सोशल सर्व्हिस सुपरिंटेंडेंट या पदावर आहे. तर मित्रांनो, आपलं हे सेशन असणार आहे ते इंटरॅक्टिव्ह असणार आहे. तुम्ही मला विचारायचं, मी तुमच्याशी चर्चा करणार आणि ह्या माध्यमातून आपण आजचा हा कार्यक्रम पार पाडणार आहोत. तर आता इथं किती लोक आहेत माहित नाही मला, तर 10वी झाल्या चंद्रकांतजी, काय घ्यावं? हॅलो. हा बोला सर. तर मित्रांनो, 10वी झाल्यानंतर 11वी 12वी, आता हल्ली सायन्स पण करतायत काही मुलं, कॉमर्सला पण बऱ्याच लोकांना आता यश येतंय. त्यापैकी आता माझ्या ओळखीतला जो एक अथर्व म्हणून आहे आणि अजून काय आहेत, आता म्हणजे कॉमर्समध्ये सुद्धा आपल्याला एंट्री मिळते आहे. पण सर्वसाधारणपणे तुम्ही जर 10वी झालात आणि 11वी 12वी केल्यानंतर सुद्धा तुम्ही MSW अगोदरची पदवी म्हणजे BSW बॅचलर ऑफ सोशल वर्क ही डिग्री तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि ती म्हणजे अंडर ग्रॅज्युएट असताना 12वी झाल्यानंतर त्याची एक एंट्रन्स टेस्ट असते आणि तो कोर्स आता इथं तर निर्मला निकेतन इथे BSW चा कोर्स अवेलेबल आहे. आणि
टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सेस तुळजापूर स्थित संस्थेमध्ये बीएसडब्ल्यूचा कोर्स उपलब्ध आहे आणि इतर कॉलेजेसमध्ये पण आहे. पण टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सेस आणि निर्मला निकेतन येथे जर ऍडमिशन पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम थ्रूच जावं लागतं. आता समजा तुम्ही बीएसडब्ल्यू पास झाला, बीएसडब्ल्यू पास झाल्यानंतर प्रत्येक जण ग्रॅज्युएट झाल्यानंतर एमएसडब्ल्यू जर ऍडमिशन हवं असेल तर पूर्वी पद्धत अशी होती या नामांकित टॉप कॉलेजेसची. आता टॉप कॉलेजेसमध्ये कोण कोण येतात ते सांगतो. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस 1936 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व स्थापन झालेली संस्था आहे. तिथे पहिलं काय असायचं, एंट्रन्स टेस्ट प्लस ग्रुप डिस्कशन प्लस इंटरव्ह्यू असे 3 फेजेस असायचे. पण इतर ठिकाणी बीएसडब्ल्यू ला सहज ऍडमिशन मिळतं आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी, जसं की आता नांदेडला एसआरटी आहे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ अशा. त्याच्यानंतर इकडे साताऱ्याला आहे लक्ष्मण मानेची संस्था, तिथं पण सहज ऍडमिशन मिळतं. आणि तर एमएसडब्ल्यू पूर्वी असं होतं मग सांगितल्याप्रमाणे. पण आता काय केलंय त्यांनी, एमएसडब्ल्यू करा किंवा एम ए करा किंवा एमएससी करा, आता तुम्हाला सीयूईटीची एक्झाम द्यावी लागते. सीयूईटी म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. मग ही परीक्षा दिल्यानंतर याचा सिलेबस असा काय ठरलेला नाही. पण पहिलं टाटा इन्स्टिट्यूटचा सिलेबस नसला तरी ते त्यांच्या क्वेश्चन पेपर तिथूनच सेट व्हायचे इन्स्टिट्यूट मधूनच. तर आता युनिव्हर्सिटी सगळ्या युनिव्हर्सिटीने म्हणजे भारतातल्या जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल प्रोफेशनल कोर्ससाठी, तर सीयूईटी ही एक्झाम द्यावी लागते. याच्यात तुमचं मेरिट लागतं. मेरिटनुसार तुमचं ऍडमिशन होतं. आणि त्या मग मग एक पुढची प्रोसिजर असते, तुमचं ग्रुप डिस्कशन मध्ये पास झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू आणि मध्येच एक टॉपिक दिला जातो ऍट द 11th आवर म्हणतो त्याला आपण. एक्सटेम्पोरायझर असतो तो एक टॉपिक, त्याच्यावरती तुम्हाला बोलायला सांगतात 5 मिनिटे. आणि मग ह्या प्रक्रियेतून गेल्यानंतर तुम्ही जर मेरिटमध्ये आलात, तुमचं सिलेक्शन झालं, तर मग तुम्हाला ऍडमिशन मिळतं. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन असतात. तुम्ही एका वेळी 3 कोर्ससाठी अप्लाय करू शकता. आमच्या काळामध्ये एक 5-7 कोर्सेस होते. पूर्वी पीएमआयआर होता, आता तो मॅनेजमेंट झालाय कोर्स. आणि त्याच्यानंतर एमपीएसडब्ल्यू म्हणजे मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्क, त्याच्यानंतर एफसीडब्ल्यू म्हणजे फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअर, त्याच्यानंतर युआरसीडी म्हणजे अर्बन अँड रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट, आणि अजून एक होता तो सीसीए. सीसीए म्हणजे क्रिमिनल अँड करेक्शनल ऍडमिनिस्ट्रेशन, क्रिमिनलायझेशन अँड करेक्शनल ऍडमिनिस्ट्रेशन असा तो एक कोर्स होता. आणि दुसरा एमएचए म्हणजे मास्टर ऑफ हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन आणि रिसर्चचे एक सर्टिफिकेट कोर्स. असे लिमिटेड कोर्सेस होते. पण आता जवळजवळ 250 कोर्सेस आहेत. तर ह्या कोर्सेसमध्ये आता खूप नवीन नवीन कोर्सेस आहेत, जसं की आता HRD आलेला आहे, त्याच्यानंतर लाईव्हलीहूड आलेला आहे, डीएस म्हणजे डेव्हलपमेंट स्टडीज आलेला आहे, आता लेटेस्ट आलाय ते डेटा अनालिटिक्स म्हणून. त्याची खूप सगळ्यात महागडा कोर्स आहे तो, जवळजवळ 5 लाखाचा कोर्स आहे तो. तर एकदा ऍडमिशन झालं ना तुमचं, तर तुमच्या 2 वर्षाची विथ अकॉमोडेशन म्हणजे राहणं खाणं सगळं एवढे याच्यासाठी जवळजवळ या घडीला करंट फी जवळजवळ 2 लाख रुपये पडते तुम्हाला. म्हणजे पर इयर तुम्हाला 1 लाख रुपये लागतात विथ फुडिंग. तर आता हे झाली ऍडमिशन प्रोसिजर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे. आता याच्यानंतर काय असतं की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत का. मित्रांनो, इन्स्टिट्यूट प्रमाणे त्या वेटेज ठरलेला आहे. आता काही इन्स्टिट्यूट आहेत तुम्हाला ओपन ऍडमिशन मिळतं, तिथं एंट्रन्स टेस्ट द्यायची गरज नाही. जसे की नागपूरला आहे, इथं ओपन ऍडमिशन मिळतं. इथं आता कुंतीनं सोलापूरला केलेले वालचंद म्हणून तिथं ओपन ऍडमिशन आहे, म्हणजे नॉर्मल ऍडमिशन घेतो त्याप्रमाणे. पण अशा काही संस्था आहेत की त्यांना एंट्रन्स टेस्ट थ्रूच जावं लागतं. त्यामध्ये खूप चांगली संस्था, आता मी ते म्हटल्याप्रमाणे की आशिया खंडामधली 1 नंबरची सोशल वर्क असे प्रोफेशनल कोर्स चालवणारी टाटा इन्स्टिट्यूट ही संस्था आहे टॉपमध्ये. आशिया खंडामध्ये पहिली संस्था आहे ती. त्याच्यानंतर बँगलोर येथे अजिम प्रेमजी म्हणून एक संस्था आहे, तिथे ते एंट्रन्स टेस्ट देऊन पास झाला तर तुम्हाला शिक्षण देत तुम्हाला स्कॉलरशिप पण दिली जाते, मग तिथं फ्री असतं. त्याच्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क दिल्ली,
त्याच्यानंतर मद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क चेन्नई, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काही टॉप संस्था आहेत. आपल्या पुण्याला पण आहे कर्वे इन्स्टिट्यूट. महाराष्ट्रामध्ये सध्या 3 टॉप संस्था आहेत. एक निर्मला निकेतन, कर्वे इन्स्टिट्यूट आणि टाटा इन्स्टिट्यूट. यांच्याकडे जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ही प्रोसिजर फॉलो करावी लागते. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम थ्रूच जावं लागतं. आता एकदा ऍडमिशन झाल्यानंतर ह्या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की ऍडमिशन मिळणं कठीण आहे, पण एकदा ऍडमिशन झाल्यानंतर नापास होणं खूप कठीण आहे. तसं बघितलं तर ऍडमिशन मिळणं तर तसं कठीणच आहे, पण ऍडमिशन मिळाल्यानंतर नापास होणं तेवढं काही तुम्हाला हे नाहीये. तुम्ही सहज पास होऊ शकता. कारण का इथे काय सगळ्या याचे एक्झाम घेतल्या जात नाही. बरोबर, मोर ऑर लेस असाइनमेंट दिल्या जातात आणि ते असाइनमेंट तुम्ही पुस्तकातून बघून लिहा किंवा तुमच्या मनाने लिहा, कशा काय ना, त्या त्या तारखेला असाइनमेंट सबमिशन असतं आणि मग ते प्रत्येक सेमिस्टरला असाइनमेंट थ्रू आणि एक 50 मार्काची 30 मार्काची अशी एक लेखी एक्झाम असते काय काय पेपरला. ते इट डिपेंड्स अपॉन त्या प्रोफेसरवरती. प्रोफेसर ठरवतात की परीक्षा घ्यायची की असाइनमेंट घ्यायचं. तर इथं नापास होणं खूप कठीण आहे. फार तर नापास होण्याचे चान्सेस फक्त रिसर्च मेथोडॉलॉजीला थोडे हे असतं, कारण ते याच्या पुढे कठीण नसणार, पण कारण आपल्याला तो रिसर्चचा बॅकग्राऊंड नसल्यामुळं तो एक कोर्स थोडा कठीण, म्हणजे मला तरी गेला होता. माझा सेकंड इयरचा का फर्स्ट इयरचा एक गेला होता रिसर्च मेथोडॉलॉजी, पण तिथं परीक्षा द्यायची आहे सोय. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही फेल झालात एखाद्या विषयात, तर तुम्हाला परत ती परीक्षा देऊन ते तुमचा एखादा वर्ष वाया जाऊ शकतो शेवटच्या सेमिस्टरचा जर फेल झालात तर, पण तुम्ही पहिलं परत क्लिअर करू शकता. आता याचे 4 सेमिस्टर असतात. पहिल्या सेमिस्टर मध्ये टोटल विषय म्हणजे आमच्या काळात तरी 32 विषय होते. तर प्रत्येक सेमिस्टरला 8-8 विषय असतात. त्यामध्ये सोशल केस वर्क, ग्रुप वर्क, केस वर्क, ग्रुप वर्क, कम्युनिटी ऑर्गनायझेशन वगैरे वगैरे बऱ्याच असतात. सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन, चाइल्ड वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन, लेबर वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन. आता तर खूप एवढे कठीण नाव आहेत की ते नाव मलाही लक्षात नाहीत. लक्षात नाही म्हणजे आमचा त्याचा टचच नाही त्या कोर्सचा. तर असे खूप व्हरायटी झालेले आहेत. तर एकदा पास झालात ना तुम्ही की इथं टाटा इन्स्टिट्यूटला एक फायदा आहे, तुम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यू होते आणि कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यासाठी एक फार चांगली सोय आहे. तिथं स्टुडंटच जॉब सेल चालवतात स्वतः आणि त्यांची फार एक पद्धत आहे. प्रत्येकाने अप्लाय करायचं ज्या कंपनीला करायचं त्या कंपनीला, आणि त्याच्यानंतर ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना त्या लिस्टमधून बाद करतात आणि परत त्याला दुसऱ्या किती चांगली कंपनी असेल त्या कंपनीपासून कंपनी त्यांना इंटरव्ह्यूला किंवा अप्लाय करू देत नाहीत. कारण तर मग ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना बाद केलं जातं आणि परत इतरांनी ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी पुढच्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकतात. थोडक्यात सांगायचं प्रत्येकाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. थोडक्यात म्हणजे कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपण बघा काही प्रोफेशनल कोर्सेस तुम्ही ऐकलं असणार की इंजिनिअरिंग वगैरे झाल्यावर जसं कंपन्या वेगवेगळ्या कंपन्या येतात नॅशनल मल्टीनॅशनल आणि ते टॉपर्सला उचलतात आणि वेगवेगळ्या पॅकेजेसवर वगैरे नियुक्त्या देतात. तसंच म्हणताय ना सर आपण? हो हो अगदी तसंच. पण त्याआधी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना हे तुम्ही एक्सप्लेन करा की फील्ड वर्क मध्ये काय अडचणी येऊ शकतात. ब्लाइंडनेस ही बाधा असू शकते का? आणि एखादा असा विषय सुद्धा सांगा की तो विषय चॅलेंजिंग असू शकतो ब्लाइंडला आणि तो त्याने आवर्जून घ्यावा, किंवा कोणता विषय घेऊ नये किंवा काय. तिकडे येणारच आहे. मी फक्त सुरुवातीला काय तिथं काय फॅसिलिटी आहेत त्या सांगतोय. ठीक आहे सर. हो. मग प्रत्येकाला संधी मिळते जॉब घेऊन बाहेर पडण्याची. पगार कमी जास्त असू शकतो. तर तर मग आता इथे कसं असतं, आठवड्याचे 2 दिवस फील्ड वर्क असतात आणि फील्ड वर्क हे ती संस्था ठरवते, आपल्या मनाने नाही ठरवू शकत. पहिल्या वर्षी तुम्हाला एक फील्ड वर्क दिलं जातं, त्याच्यामध्ये मुलं 2-2, 3-3 असतात एका एका एजन्सीवरती, आणि दुसऱ्या वर्षी मग ज्या सेटिंग मध्ये प्लेसमेंट झालं होतं ती त्या सेटिंग मध्ये दिलं जात नाही, दुसऱ्या सेटिंग मध्ये दिलं जातं. आणि सुट्टीचा कालावधी जो असतो त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला हॉलिडे फील्ड वर्क असतं. म्हणजे तिथं सुट्टी नसतेच मोस्टली. आणि स्टडी टूर वगैरे अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या एनजीओ मध्ये व्हिजिट केल्या संस्थेतर्फे. तर याच्यामध्ये ब्लाइंडला एक प्रॉब्लेम म्हणजे काय असतो, डोळस लोकांच्या आपल्या बाबतीत जर आता म्हणजे मला अनुभव होता ते सांगतो मी, की आपण एकतर आता मुलं आपली लिहितात समजा, पण पहिलं आपल्याला लिहिण्यासाठी रिपोर्ट रायटिंग दररोज त्या फील्ड वर्कला गेले की काय काय लिहायचं काय काय नाही आपल्याला जमत नव्हतं. म्हणजे घरी येऊन लक्षात ठेवायचं,
मग ते लिहून काढायचं आपल्या ब्रेलमध्ये, मग ते डोळस माणूस शोधायचा, त्याने रिपोर्ट लिहून दिले की मग ते रिपोर्ट सुपरवायझरला सबमिट करायचं. असं मग सुपरवायझर ते आयशी आयशी म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स असं असायचं. म्हणजे मला फील्डवर्क मध्ये काय अडचण आल्या, त्याच्यानंतर त्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, अशी चर्चा होते. 1 to 1 चर्चा होते सुपरवायझर आणि स्टुडंट मध्ये. त्याला आयसी म्हणतात. तर हे आपल्यासाठी त्यावेळेस म्हणजे माझ्यासाठी प्रॉब्लेम होता. आणि नवीन असताना तर काय आताही झालं तरी आपल्याला तिथल्या फील्डवर्कचं ते ओरिएंटेशन नसतं. तिथं फिरायला आपल्याला थोडी मदत घ्यावीच लागते. पण आपल्याला काम करताना अडचण ही येते, कधी जर आपल्याला रिपोर्ट लिहून पाठवायचा असेल तरच अडचण येते. अदरवाईज आपल्याला काही अडचण येत नाही. कारण आता तुम्ही लॅपटॉप, आम्हाला लॅपटॉप येत नाही, पण लॅपटॉप तुम्ही चांगलं चालवू शकता. आता तुम्ही डायरेक्ट लॅपटॉपवरती माहिती घेता, लॅपटॉपवरती तुम्ही रिपोर्ट पण लिहू शकता आता या घडीला. तर आमच्या वेळेस ती परिस्थिती अशी होती की आम्हाला रिपोर्ट लिहिण्यासाठी, त्या शिकण्यापेक्षा रिपोर्ट लिहिण्यासाठी रायटर शोधण्यासाठी भरपूर वेळ लागायचा. तर हे असं तिथं फील्डवर्क आठवड्यातून 2 आहेत. आणि समर आणि सुट्टीचे सुद्धा तुम्हाला हॉलिडे फील्डवर्क असतं तिथे. तर असे ते तुम्हाला हे कोर्स केल्यानंतर कुठं कुठं संधी मिळते. एक तुम्ही कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून लागू शकता. समाज कल्याणमध्ये तुम्ही असिस्टंट सहाय्यक आयुक्त म्हणून लागू शकता. समाज कल्याण अधिकारी होऊ शकता. त्याच्यानंतर CSR मध्ये तुम्हाला संधी आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये, NGO मध्ये संधी आहे. त्याच्यानंतर प्रत्येक आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणलं तर शाळेमध्ये सुद्धा MSW चे लोक असतात. आता योगेश सरांच्या इकडे आहेत की नाही माहित नाही, पण आहे ते एक MSW असला पाहिजे असा काहीतरी रूल आहे वाटतं तो. तर त्याच्यानंतर तुम्हाला जॉब लागला तर वेल अँड गुड, नाही जॉब लागला तरी याच्यामध्ये एक संधी असते. तुमचं स्वतःचं काउन्सिलिंग सेंटर सुरू करू शकता. आणि त्या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमात पण तुमचं त्या काउन्सिलिंग देणार आहात. प्रत्येक क्लायंटला जेव्हा काउन्सिलिंग देतात तेव्हा तुम्ही कम्युनिकेटिव्हली खूप तुमचं कमांड पाहिजे. समोरच्याला तुमचा रिझल्ट दिसला पाहिजे. तर यासाठी काही आपल्याला फंड मिळतो का वगैरे कॉलेज तर्फे किंवा कुठून? नाही नाही, हे तुम्हाला एनजीओ काढला तर तुम्हाला फंड मिळतो एनजीओचं, ते तुम्हालाही माहिती आहे. पण आपल्याला आपलं स्वतःचं काउन्सिलिंग काढायचं म्हणजे आपल्याला भाड्यानं घर घेऊनच ते तुम्हाला स्वतःला करावं लागणार. याच्यासाठी फंड काढण्यासाठी तुम्हाला लिगली डॉक्युमेंट लागतं. तर त्यासाठी पण कोणी काउन्सिलिंग सेंटर नाही काढू शकत. हे MSWचा फायदा आहे. MSW म्हणजे तुमच्यासाठी लायसन आहे काउन्सिलिंगचं. तुम्ही हॉस्पिटलमध्ये कुठल्याही, जिथं सायकोलॉजी क्लिनिकल सायकोलॉजी असते, तर तिथं सुद्धा तुम्ही त्यांच्याशी टायअप करून तिथं सुद्धा काउन्सिलिंग सेंटर तुम्ही सुरू करू शकता. तर काउन्सिलिंगच्या फील्ड थोडक्यात आमच्या विद्यार्थ्यांना सांगा, म्हणजे कशा कशा असतील, म्हणजे त्यांना कल्पना येईल थोडक्यात. 12वी 10वीचे विद्यार्थी आहेत ते. नाही, काउन्सिलिंगचा फील्ड म्हणजे तुम्हाला सांगतो, इथे आता तर अगदी किती मोठ्या हुद्द्यावर असू द्या त्यालाही काउन्सिलिंगची गरज आहे. प्री मॅरिटल काउन्सिलिंग, ज्याला की विवाहपूर्व काउन्सिलिंगची गरज आहे. पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग किंवा ते पोस्टपार्टम, ज्याला की डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या डिलिव्हरी नंतर काय ट्रॉमामध्ये असतात त्या मुली, त्यांना काउन्सिलिंग लागते. आता सुसाईडचं प्रमाण भरपूर वाढतंय. तर सुसाईड केल्याने काय तोटे आहेत, नाही केल्याने काय फायदे आहेत, हे तुम्हाला सांगता येतं. विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग असेल, हो, करिअरच्या विद्यार्थ्यांचं दिशेने सांगतो ना. कुठे जायचं. विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग मध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्रास होतोय. त्याप्रमाणे हा जो हा माझा बरोबर. अनुभव आहे तो, तर विद्यार्थ्यांना ते अभ्यास कसा करावा, कसं केल्याने तुमच्या लक्षात राहील. आता पूर्वीसारखं या मोबाईलमुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं पाठांतर होत नाही, पाठ केलं जात नाही. तर मोठे मोठे सेंटेन्स हे छोट्या छोट्या सेंटेन्स मध्ये कसं हे करता यायचं, म्हणजे मेमराईज कसं व्हायचं. तर ते असं मेमराईज करण्यासाठी आपल्याला त्याचा रोल हे करावा लागतो. त्याच्यानंतर मनी मॅटरचे इश्यू असतात. भरपूर लोक काय करतात, कर्ज मिळतंय म्हणून अनावश्यक कर्ज काढतात आणि त्या कर्जाच्या एकदा खाईत घुसले की बाहेर पडताना त्रास होतो. तेव्हा पण त्यांना पण आपण काउन्सिलिंग आरामात देऊ शकतो. तर कशी त्यांना आरामात द्यायची, तर त्याचं एक थोडं छोटं उदाहरण देतो मी. टोटल त्याचं पहिलं इन्कम विचारायचं आणि त्याच्यानंतर त्याचे एक्सपेन्सेस विचारायचे आणि त्यांच्यावरचं लायबिलिटी, 3 गोष्टीमध्ये हे करायचं. तर इन्कम मधून कर्जात जाणारी रक्कम किती आहे आणि त्या प्रत्येक कर्जाचा हप्ता का समान नसतो. छोटे छोटे कोणते मोठे असतात, कोणते छोटे असतात.
मग जसे जसे त्यांचे हप्ते हे झाले तसं त्यांना पहिले छोटे कर्ज नील करायला लावायचं. मग ते छोटे कर्ज नील केल्यानंतर मग त्याची रक्कम जी उरते ती रक्कम अजून कर्ज जाते असं गृहीत धरून तुम्ही त्याला इन्व्हेस्ट करायला लावायचं. ती रक्कम म्हणजे जे जे तुम्ही रेग्युलर लोन फेडत होतात आणि लोन फिटल्यानंतर जी रक्कम उरते ती रक्कम स्वतःसाठी न वापरता अजून कर्ज फेडतोय असं गृहीत धरून इन्व्हेस्टमेंट करायलाच त्याला शिकवायचं. आणि अशा प्रकारे त्याचं जे इंटरेस्ट जे रक्कम त्याची इंटरेस्टने गेलेली असते ती रक्कम इथे इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून इकडची रक्कम वाढते आणि त्याचं जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघतं. त्याच्यानंतर सुसाईड करणाऱ्यांसाठी एक सांगायचं आपण. सुसाईड करणाऱ्याला विचारायचं की बाबा सुसाईड का करायचंय. मग तो सांगतो की मला ह्या त्रासातून माझी सुटका व्हावी. तर त्यांना सरळ विचारायचं की तुम्हाला काय माहिती म्हणायचं की या जेव्हा आपण हे जग सोडून जातो तेव्हा आपल्याला पृथ्वीवर असल्यानंतर जो त्रास आहे त्याच्यापेक्षा अधिक त्रास होणार नाही हे कशावरून. तिथं जास्त त्रास झाल्यानंतर काय करणार. मग त्याला सांगायचं की पृथ्वीवर जाणं सोपं आहे पण पृथ्वीवर परत येणं कठीण आहे. हे अशा काही उदाहरणं द्यावी लागतात. खूप काउन्सिलिंग करताना स्वतःकडे खूप स्किल पाहिजे. पण कारण आपण हे काय कुठल्या कोर्समध्ये शिकवलं जात नाही की असं केस आहे तर अशी काउन्सिलिंग करा, तशी केस आहे तशी काउन्सिलिंग करा. हे आपल्याला प्रत्येक केस प्रमाणे आपलं काउन्सिलिंग देण्याचं जे हे आहे ते आपल्याला स्वतःलाच ठरवावं लागतं. आणि आपण काउन्सिलिंग देताना कुणाला ऍडवाइस नाही द्यायचा, फक्त त्याचे फायदे तोटे सांगायचे आणि शेवटी डिसिजन त्याला घेऊ द्यायचं. आपण फायदे तोटे सांगा, ऍडवाइस त्याच्यावरती आपले मतं नाही लादायची. तर असं हे काउन्सिलिंगचा भाग आहे. तुमच्या MSW माध्यमातून तुम्हाला काउन्सिलिंगचं एक लायसन मिळतं. आता याच्यामध्ये MSW करण्यासाठी MSW अंतर्गत जॉब मिळण्यासाठी तुम्ही MSW केलं पाहिजे असं काही नाही. LLB केलं तरी तुम्ही MSW साठी अप्लाय करू शकता. तर त्या पण MSW करणारा LLBच्या कोर्स अंतर्गत जे आपल्याला प्रॅक्टिस करायला मिळते तसं करता येत नाही. पण LLB करणाऱ्याला MSW साठी करता येतं. कारण MSW ला पण आडो कशी असते आणि LLB ला पण आडो कशी असते. तर असे हे कोर्सेस आहेत आणि आता असा एक बेनिफिट आहे. आता याच्यावरती काही क्वेश्चन तुम्हाला काय विचारायचं विचारू शकता. आणि जेव्हा करिअर निवडता तुम्ही तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे MSWच नाही कुठलंही करिअर निवडताना, की तुम्ही कशात हुशार आहात किंवा तुमचं नॉलेज कशात जास्त आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे की तुम्हाला त्याच्यात आनंद मिळतो का, तो करिअर घेतल्यानंतर आनंद मिळणार आहे का. आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जे मी कोर्स घेतलाय ती समाजाला भविष्यामध्ये गरजेची असणार आहे का. ह्या तीन गोष्टीचा विचार करून करिअर निवडायचं. बोला अजून काय पाहिजे. कारण हे MSWच्या बाबतीत असाच आहे. फार तुम्हाला फास्ट उगत काय काही पालहाळीक लावण्यात पण पॉइंट नाहीये. काही क्वेश्चन असतील तर सांगा म्हणजे आपलं कंटिन्यू करता येईल पुढे. कोणी विद्यार्थी असतील तर त्यांनी विचारावं. सरांनी शेवटचे जे 3 मुद्दे सांगितलेत करिअर निवडण्यासाठी ते खरंच सर्वच क्षेत्रासाठी उपयोगी आहेत. म्हणजे तिथं तुम्ही व्हॉट एम आय गुड ऍट हे एक, अँड वेदर आय एम हॅपी आणि वेदर इट इज युजफुल फॉर सोसायटी. करिअर विच आय एम चुजिंग इज रिक्वायर्ड फॉर द सोसायटी इन फ्युचर. ह्या 3 गोष्टी सगळ्यांसाठीच उपयोगी आहेत. आणि आता दुसरं एक सांगतो, काउन्सिलिंगचा भाग आहे. तर काउन्सिलिंग खरंच सांगतो मी, आपलं MSWच्या बाबतीत झालं. काउन्सिलिंग खूप मोठा रोल आहे. आता प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. कारण आता तुमच्या शिकणाऱ्यांची संख्या जास्त झालेली आहे आणि थोडं शिकलं की प्रत्येकाला जॉब हवा आहे. तर त्यासाठी प्रत्येकाला जॉब कोणी देणारही नाही कोणी मिळणारही नाही. ज्यांना जॉब मिळाला ते लक्की आहेत आतापर्यंत. पण याच्या पुढे तुम्हाला जॉब मिळेलच म्हणून शिकायचं नाहीये. तर तुम्हाला तुमचा बिझनेस पण करता आला पाहिजे हा विचार करून तुम्हाला हे करायचं आहे. तर काउन्सिलिंग असा भाग आहे की मरणाऱ्याला तारू शकते. आणि अनेक लोक आता बघा तुम्ही उद्योगपती पण सुसाईड करतायत. त्याच्यानंतर तुमचे पोलीस कमिशनर पण सुसाईड करतायत. त्याच्यानंतर 10 वर्षाची मुलगी सुसाईड करते. माझ्याकडे केसेस येतात त्या MLC म्हणतात, मेडिको लिगल केस. तर ह्या पूर्ण रेपच्या केसेस असतात माझ्याकडे, रेपच्या, सुसाईडच्या, अल्कोहोलिकच्या. तर ह्या केसेस असतात. तर मग मी अलीकडे म्हणजे बरेच क्षेत्र सरांनी सांगितलं, बाल गुन्हेगारी
म्हणजे ज्यांना जर इंटरेस्ट असेल चित्रपटांमध्ये तर एक ॲडोलिसन्स नावाचा खूप सुंदर चित्रपट आलेला आहे. त्यामध्ये बाल गुन्हेगाराचा जी इंग्लिश चित्रपट येतो, पण एक बाल गुन्हेगार त्याच्यात त्यांनी दाखवलेला आहे आणि पोलीस किती सुंदर त्याच्याशी वागणूक करतात. त्याने काउन्सिलर सुद्धा तिसऱ्या पार्टमध्ये दाखवलेली आहे. आणि कशा पद्धतीने जो पिक्चर पुढे जातो म्हणजे त्या विद्यार्थ्याचा तिरस्कार न करता त्याची काउन्सिलिंग करून त्याला शेवटी तो गुन्हा कबूल करण्याला कसं प्रवृत्त केलं जातं, अतिशय सुंदर असा तो चित्रपट आहे. आणि तुम्हाला ना काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये भरपूर भरपूर तुम्हाला स्कोप आहे. कारण आता लग्न बघा, पूर्वी लग्न करण्याचं वय किती होतं? 12 वर्षाचं झालं की लग्न करायचे पूर्वी. पण आता मुलं मुली 25 वर्ष झालं तरी लग्न करण्याचा विचार करत नाहीत. कधी कधी सिंगल राहण्याचाच विचार करतात आजकाल. तर सिंगल राहणं किंवा लग्न न करणं हे सुद्धा समाजासाठी घातक आहे. तेव्हा त्यांना प्रीमॅरिटल काउन्सिलिंगची गरज असते की मॅरेज केल्यानंतर काय फायदे होतात, मॅरेज केलं नाही तर काय तोटे होतात, ह्या गोष्टी पण त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग सेंटर खूप चालू शकतात. आणि एका केसची ₹500 तुम्ही फी सहज घेऊ शकता, कमीत कमी एका क्लायंटची. आणि कुठलीही काउन्सिलिंग एका सेटिंग मध्ये होत नाही. कमीत कमी 20 सेटिंग लागतात त्याला. म्हणजे ₹500 घेतला तर तुमचे सरळ सरळ ₹10,000 तुम्ही एका क्लायंट मागे कमवू शकता. रोजच्या समजा तुम्हाला सुरुवातीला 1, 2, 3 मिळतील, पण जसा जसा तुमचा आलेख वाढत गेला तसा तसा तुमच्याकडे अशी गर्दी असेल की तुम्हाला जेवायला वेळ मिळणार नाही, अशी पण परिस्थिती असते. त्याच्यानंतर पोस्ट मॅरिटल म्हणजे विवाह उत्तरचा जो कालावधी असतो तो कसा फेस करायचा. त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे की ते काय म्हणतो गृह हिंसाचार, घरगुती हिंसाचार, तर त्यांना आपण काउन्सिलिंग करायचं कसं करायचं. एखादा दारू पिणारा असेल तर त्याची दारू सोडण्यासाठी टेक्निक आपल्याला शोधावे लागतात. आता ते कसं, समजा एखादी व्यक्ती 2 क्वार्टर घेत असेल तर त्याला पहिल्या दिवशी 2 क्वार्टर घ्यायला व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी दीड क्वार्टर किंवा 1.25, तिसऱ्या दिवशी दीड, असं कमी कमी करत आणायचं. आणि शेवटच्या दिवशी त्याला त्या दारू प्यायची आदत लागली की त्यावेळेस त्याला थम्सअप किंवा स्प्राईट प्यायला व्हायचं. आणि असं थोडं काही दिवस मग स्प्राईट मध्ये पण थोडाफार अल्कोहोल असतो बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे. तर मग त्याच्यानंतर मग दारू प्यायच्या दिवशी दूध प्यायला व्हायचं. असं जर करत राहायचं, त्याचा शरीराची जी डिमांड असते अल्कोहोलिकची, ते अल्कोहोल कमी होतो शरीरातला आणि तो व्यसनमुक्त होऊ शकतो. तसंच स्मोकिंगच्या बाबतीत तसंच, एका दिवशी 5-5, 10-10 सिगारेट ओढतात, तर ते पण असं काउंट डाऊन पद्धतीनं त्याला आणायला लावायचं. तर हे असं काउन्सिलिंगचा पण खूप फायदा आहे तुम्हाला याच्यामध्ये. काउन्सिलिंगचे एक तर तुम्हाला MSW झाला तर तुम्ही काउन्सिलिंग सेंटर सुरू करू शकता किंवा काउन्सिलिंगचा कोर्स करावा लागतो. हा MSW अंतर्गत किंवा शॉर्ट पिरियडचा काउन्सिलिंग सेशनचा हे असतो, सर्टिफिकेट कोर्स असतो. आता विचारा तुम्हाला काय विचारायचं ते, कारण याच्यामध्ये कसं आहे तेवढंच सांगणार, याच्यापेक्षा अधिक सांगून उगाच ते टाइम लांबवण्यात काय पॉईंट नाही. हा, तुमचं क्वेश्चन आन्सर होतील ते टाइम वाढेलच. किती विद्यार्थी आहेत तिथं मला सांगा, किती आहेत योगेश सर, किती आहेत? पार्टिसिपंट काय माझ्याकडून व्ह्यू होत नाही, पण बहुतेक 17-18 असायला पाहिजे, 18-19, कारण आपला तो फिगर तसा असतो जवळजवळ साधारण. 10 आहेत ना, तर मला एक सांगा, प्रत्येकाला थोडं नाव सांगायला सांगा, मग मी एक करतो, विचारतो त्यांना. आयान शेख है, कुंती आयान. आहे, मार्टिन कुंती फर्नांडिस, सॅम आहे, सविता भोये, वैष्णवी पांचाल. हा हॅलो सर, मी तिचा पप्पा बोलतोय. बोला बोला. वैष्णवी कितवीला आहे सर? तिची आता 12वी झाली सर. बरं बरं. ती आजोळी असल्यामुळं मी सेशन अटेंड करतो. वैष्णवी नाही, ती आजोळला गेली. तिला पुन्हा युट्यूब वर टाकणार आहात ना हे सेशन? नाही टाकणार, पण आता तिला क्वेश्चन आन्सर करताना बरं झालं असतं, बाकी काही नाही. हा बरोबर आहे, पण आता नाही तुम्ही त्याच्यामुळं. कुठे राहता तुम्ही? लातूर जिल्हा, अहमदपूर तालुका. अच्छा, बरं. त्यांना काय विचारायचंय का, विचारा. आपण जेव्हा हे युट्यूबवर लिंक टाकणार आहोत त्यावेळी प्रत्येक लेक्चररचं प्रोफाईल आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपण खाली देणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचे प्रश्न विचारता येतील. आज आपल्याला कसं होतं की हे जे सेशन आपण ठरवलेलं आहे करिअर गायडन्सचं, हे या विद्यार्थ्यांनी ऐकावं, म्हणजे आता ऑनलाईन किंवा मग नंतर
त्यांच्या सोवडीने वगैरे. त्यासाठी आपण हा कोर्स डिझाईन केलेला आहे खरं तर. त्या अनुषंगाने आपण चाललेलो आहोत आणि हा आपला पहिला अनुभव आहे स्नेहांकितचा. याला किती रिस्पॉन्स येतो वगैरे कसं, कारण आपण प्रत्येक आठवड्यामध्ये असे सेशन ठरवलेले आहेत आणि त्या विषयाचे तज्ज्ञ आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर तुम्हाला काय मला विचारायचं असं का वाटतं योगेश सर? की सांगा. आपण आता योगेश सर, थोडंसं योगेश सर, कन्क्लुजन कडे तुम्हाला काय जाऊया. जर विचारायचं काही का? असेल, अजून नसेल तर सरांकडे काही असेल तर मग सांगा सर, नाही तर मग आपण जाऊ नाही, शकतो. तुम्हाला काय विचारायचं का? हा, आपल्या पॅरेंट्स पैकी किंवा कोणी जे पॅरेंट किंवा कोणी असतील तर त्यांनी अजून आहे विचारा सरांना काय विचारायचंय. नाही नाही, योगेश सर, तुम्हाला विचारायचं का काही? नाही, माझ्याकडून जे मला वाटलं मी मध्ये मध्ये आपल्याला विचारलेलं आहे तसं. बरं, तुमच्याकडे आहेत का सोशल वर्कर कुठे? तुमच्या शाळेत? हॅलो हो, सर. आमच्या शाळेमध्ये एक पद आहे, म्हणजे प्रत्येक दिव्यांग विद्यालयामध्ये आहे ना, त्यांनी एक पद दिलेलं आहे मेडिकल सोशल वर्कर. आणि समाज कल्याण विभागात पण जिल्हा स्तरावर मेडिकल सोशल वर्कर, ज्याला वैशाखा म्हणजे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता किंवा सहाय्यक सल्लागार, तर हे MSWs असतात साधारणपणे. येतात ते लोक ह्या पोस्टवर. म्हणजे ही सुद्धा एक करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे आपल्याला, म्हणजे समाज कल्याण विभागामध्ये आणि दिव्यांगांच्या शाळांवर सुद्धा असे पद निर्माण झालेले आहेत. बरं, मग ते काय करतात तिथे तुमच्या शाळेत? ऍक्च्युली त्यांचा जो प्रोफाईल आहे, म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांच्या केस स्टडीज वगैरे तयार करायच्या असतात आणि त्यांना अभ्यासामध्ये काही मार्गदर्शन हवं असेल, त्याचे काही पारिवारिक समस्या असतील, त्या पारिवारिक समस्येमुळे त्याचा अभ्यासावर परिणाम होत असेल तर अगदी अगदी पॅरेंट बरोबर. आणि पॅरेंटशी बोलून आणि विद्यार्थ्याशी बोलून त्या समस्येचं निराकरण करणे, त्याला खेळाकडे किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांकडे मोटिवेट करणे, असे काही कामं ते लोक करत असतात. अच्छा. आणि मग त्यांना हे कारण बऱ्याच वेळेला काय होतं की पॅरेंट त्याच्यात डिस्टर्बन्स हा होतो मुलांच्या मानसिकतेवर. एखाद्या वेळेला ड्रग ऍडिक्ट पॅरेंट असतील किंवा ड्रिंक कार्ड्स वगैरे असे काही पॅरेंट असतात, किंवा बऱ्याच वेळेला सिंगल पॅरेंट सुद्धा आमच्याकडे आहेत. म्हणजे एक पालकत्व असलेली मुलं सुद्धा आहेत. अंध मूल झाल्यामुळे वडिलांनी आईला सोडून दिलेलं आहे किंवा आई वारलेली आहेत किंवा वडील वारलेले आहेत, तर अशा मुलांच्या मनावर बराच परिणाम झालेला असतो, तर त्यासाठी सुद्धा हे लोक काम करतात. अच्छा. पण तिथे एक वर्षातून 2 पालक आणि विद्यार्थ्यांचा मेळावा घेतात. जसे की सुट्टीच्या अंधविद्यालयाच्या दृष्टिकोनातून खरं पाहिलं तर ते म्हणजे तेवढं शक्य होत नाही. काही शाळा घेत असतील तर तो चांगला उपक्रम आहे खरं तर. आमच्याकडे दिवाळीच्या सुट्टीच्या वेळेला आम्ही एक पालक मेळावा घेत असतो. हा, दीपावलीच्या साधारणपणे काय असतं की पालक हे 50-100 किलोमीटरच्या रेंजमध्ये राहत असतात आणि मजूर असतात, तर त्यांना तुम्ही बोलवाल त्यावेळेला सगळेच एकदम येतील असं नाही. परंतु दिवाळीच्या सुट्टीला न्यायला मात्र सगळे पालक येत असतात, तर त्यामुळे तो एक आमच्याकडे ओकेशन असतं आणि मग तसा आम्ही तो पालक मेळावा ठेवत असतो. हा, जेव्हा घ्यायला येतात ना, पण ते सगळेच एका दिवशी येतील असंही नाही, ते पण इश्यू आहे. नाही, आता ते तसं त्यांना माहित आहे, जुनी प्रथाच आहे ती. दिवाळीच्या वेळेला पालक मेळावा म्हणून बरेच पालक त्या हिशोबाने येतात आणि ते सेशन होतं आमचं. परंतु आपण पिरियडिकल सेशन करू शकत नाही, कारण भौगोलिक मर्यादा आहेत आणि थोडंसं त्यांचं हे आर्थिक नियोजन, कारण येण्या जाण्यात त्यांचा खर्च होतो, रोज पाडून हो, त्यांना खरं यावं लागतं, अशा काही खरंय, गोष्टी खरं. असतात. मग मुलांची काउन्सिलिंग त्यांना ते घेतात, मुलांची करतात, ज्याला जो स्लो लर्नर आहे त्याचं काय करतात ते? हो हो, त्यांचं काउन्सिलिंग करून तो नेमका कोणत्या विषयात त्याची प्रगती आहे वगैरे शिक्षकांच्या माध्यमातून हे होत असतं. शिक्षक आणि अच्छा. ते मेडिकल सोशल वर्कर दोघं त्यावेळेला असतात आणि मेडिकल सोशल वर्कर काही प्रश्न विचारतात, शिक्षक काही माहिती पुरवतात आणि अशा कॉम्बिनेशननी त्या समस्येवर उपचार शोधण्याचा प्रयत्न केला जातो. कारण आता काउन्सिलिंग, विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. नाहीतर कसं 10वी पर्यंत पास होतात, नंतर आई वडीलच विचारतात तुला काय करायचंय, काय शिकायचं, पण त्या विद्यार्थ्याला कोर्सचा परिचयच नसतो, तर तो काय सांगेल मला हे करायचं आणि ते करायचंय. नाही, हे होतं. म्हणजे आता कसं असतं की आपल्या आपल्या विद्यालयांमध्ये काय असतं, सिनियर मित्रांची त्यांची लिंक लागलेली असते. आई वडिलांचा तसा या अपंगांच्या म्हणजे दृष्टीहीनांच्या तरी शिक्षणात फार मोठी ढवळाढवळ असेल असं मला दिसत नाही. एक आपला खरं आहे. सिनियर दादा ताई जे करतायत त्या हिशोबाने तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आपली साईड निवडतो आणि घरी पालकांना सांगतो. फक्त फरक एवढा होतो की बरेच पालक गावाकडून मोठ्या शहरांकडे मुलांना पाठवायला तयार होत नाहीत. त्यांना असं वाटतं की इथे त्यांनी 8-10 वर्ष काढली, तसंच त्यांनी असंच आपल्या जवळ कुठेतरी अजून पुढचे वर्ष काढावेत आणि इथेच शिकावं त्यांनी.
परंतु नाही मोठ्या शहरांमध्ये सुद्धा असं हॉस्टेलमध्ये राहून वगैरे शिकता येतं हे त्यांना पटत नाही. म्हणजे त्यांच्या म्हणजे ते माहिती नसते, म्हणजे जागृतीचा नाही अभाव असतो तो. नाही नाही, शहरामध्ये आल्याशिवाय ब्लाइंड मुलं तरी डेव्हलप नाही होत, एवढं नक्की. हा आहे, गावाकडे काही करतात जो आपल्यामध्ये ज्याच्या क्षमतेनुसार सगळे करतात. एक उदाहरण मी विद्यार्थ्यांना देईन ह्या निमित्ताने, म्हणजे शेवटी जाता जाता आपण साधारण बघितलं की गावाकडून लोक शहराकडे येतात आणि गांधीजी लोकांना सांगायचे की खेड्याकडे चला. तर एक उदाहरण मी तुम्हाला असं सुंदर देतो की एक अश्मिरा नावाची विद्यार्थिनी आहे, तिचा पूर्ण बेस मुंबई होता आणि मुंबईत सगळं शिक्षण झालं, मुंबईतच तिने MSW केलं, अश्मिरा उंबेराणी. तर तिला जसं पोस्टिंग मिळालं वऱ्हाड नावाच्या आमच्या विदर्भात, अमरावतीमध्ये एक संस्था आहे वऱ्हाड नावाची, जी कैद्यांचं काउन्सिलिंग करते. आता बघा, लक्षात घ्या, कैद्यांचं काउन्सिलिंग. तर तिला इथे पोस्टिंग मिळाली होती. अमरावती कधीच ती मुंबईच्या बाहेर अशी पडली नाही, पहिल्यांदा ती अमरावतीला आली. म्हणजे एक अंध मुलगी तिथे येऊन तिने आमच्या म्हणजे माझ्या मदतीने वगैरे तिला एक घर मी मिळवून दिलं, भाड्याने येण्या जाण्याची व्यवस्था करून दिली आणि एक माझ्या ओळखीची लेडी गाईड सुद्धा मी तिला दिली. म्हणजे तिला काय लागेल तसं, पण एकटं येणं जाणं ती करायची आणि त्या कैद्यांबरोबर बसून काउन्सिलिंग वगैरे करणं वगैरे. तिला जे काय तिचा टेन्युअर होता तो टेन्युअर तिने पूर्ण केला होता, जो कालावधी तिला दिला होता तो तिने पूर्ण केला आणि परत ती मुंबईला गेली. तर अतिशय सुंदर, म्हणजे असं सुद्धा एक चांगले उदाहरणं आपल्याला ह्या माध्यमातून ऐकायला तुम्हाला मिळतील अधूनमधून. आम्ही तुम्हाला तसे सांगत जाऊ, एक प्रेरणा, मोटिवेशन. कारण रोल मॉडेल हा पण बऱ्याच वेळेला आपण आपल्यातूनच शोधत असतो. सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेटर बनायचं असेल त्यांनी सुनील गावस्करला रोल मॉडेल बनवलं असेल. त्याच्यानंतर आता जे कोणी क्रिकेटर आहेत ते सचिन तेंडुलकरला रोल मॉडेल मानत असतील. तर आपापल्या क्षेत्रात शक्यतो आपण चाचपणी करत असतो. तर तशासाठी ही उदाहरणं तुम्हाला कामाला येतील ह्या विद्यार्थ्यांना. आता मी MSW काय माझं निश्चित नव्हतं. ऍक्च्युली मी सहज ती परीक्षा देऊन पास झालो म्हणून माझं MSW झालं. नाही तर मला काय MSW काय असतं वगैरे काही नाही, ते आपले दुसरे करत होते म्हणून मी ते केलेलं आहे. मला काही बरं, आयडिया नव्हती ऍक्च्युली. आपण आता शेवटाकडे येऊया. चंद्रकांत सर, आपण आपला अमूल्य वेळ इथे दिलात आणि खूप सुंदर असं मार्गदर्शन आपण केलेलं आहे युट्यूबच्या माध्यमातून. हे जेव्हा अनेक अंध विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा निश्चितच ते ह्या करिअरचा विचार करतील आणि ह्या करिअरच्या दृष्टिकोनातून आपली पावलं उचलतील. यात येत्या नजीकच्या काळामध्ये फार मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. सरांनी सांगितलं की जॉब सर्वांना मिळतीलच असं नाही, आपण स्वतः सुद्धा काउन्सिलिंग सेंटर उघडू शकतो. आणि तेच आहे की प्रत्येकाला जॉब मिळेलच हे नाही, आपण स्वतः सुद्धा काही. आणि आताचा जो काळ पाहता म्हणजे बरीच मुलं लहान वयातच चिडचिडे होत आहेत. कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी ताण पडल्यामुळे ते चिडचिडे होत आहेत. घरी भांडणं होत आहेत, नवरा बायकोची, किंवा बहीण भावांमध्ये, भावाभावांमध्ये भांडणं होत आहेत. शेतकरी आत्महत्या, ह्या बऱ्याच घटना तुमच्या आसपास घडतायत, तुम्ही ऐकताय. तर तुम्हाला ह्यामध्ये बरीच अशी मोठी संधी आहे करिअरची. आणि चंद्रकांत कहाळेकर सरांनी ह्या दृष्टिकोनातून ह्या कोर्सच्या दिशेने कसं जायचं हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर स्नेहांकित हेल्पलाईनच्या वतीने सर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि वेळ दिल्याबद्दल आभार. धन्यवाद, धन्यवाद सर. धन्यवाद.